नमस्कार मंडळी. आज मला थोडं सर्दी झाल्यासारखं झालंय आणि त्याच्यामुळे तोंडाला अजिबातही चव नाहीये. काहीतरी गरम खायची इच्छा आहे, पण सूप वगैरे केलं तर त्या सुपाची चवही कळत नाही. तर म्हटलं काहीतरी गोड खाऊयात आणि मग विचार आला की अळीवाची खीर करूयात. तर मी मगाशीच अळीव 2 तासापूर्वी भिजायला टाकले होते. ते व्यवस्थित भिजलेत. हे तुमच्याबरोबर शेअर करण्याचं कारण म्हणजे मध्ये मी फेसबुकवर एक पोस्ट वाचली होती की एक काकू होत्या, त्यांना त्यांच्या मुलीच्या डिलिव्हरीसाठी इथे यायचं होतं आणि त्यांनी विचारलं होतं की बाळंतिणीसाठी काय गोष्टी मी भारतातनं इथे आणल्या पाहिजेत. तर मला असं वाटतं की बाळंतिणीसाठी ज्या गोष्टी लागतात तर त्या जवळजवळ सगळ्या इथे मिळतात. त्यामध्ये अळीव खायचा डिंक असतो तोही इथे मिळतो. फक्त आजपर्यंत मी बघितलेलं नाहीये ते म्हणजे शतावरी कल्प की जे इथे मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळाची जी गुटी असते तर मी असं ऐकलंय की ती मिळते, पण अजून मी तरी स्वतः पाहिलेली नाहीये. मला असं वाटतं की त्या गोष्टी आणायला पाहिजेत. आता इथे अळीव कसे मिळतात हे तुम्हाला दाखवते. या अशा पॅकिंगमध्ये इथे अळीव मिळतात आणि त्याला इथे असारियो किंवा हलीम असं म्हणतात. तसंच हा खायचा डिंक आहे ज्याला इथे एडिबल गम असं म्हटलं जातं. हळीवाच्या खिरीसाठी जे काही साहित्य लागतं ते मी इथे सगळं काढलेलं आहे. त्याच्याबरोबर गप्पा मारता मारता हळीवाची खीर बनवूयात. चला. इथे मी घेतलेत अळीव, त्यानंतर हा ऑर्गॅनिक गुळ आहे, म्हणजे गुळाची पावडर आहे. मग आहे आपली वेलची पूड. मग त्यामध्ये मी घालणारे ही एक प्रोटीन पावडर की जी ड्रायफ्रुट्स आणि सगळ्या ज्या सीड्स असतात तर त्या तुपावर भाजून घेऊन बारीक करून मी अशी पावडर करून खिरीसाठी अर्थातच दूध आणि जे मी हळीव भिजवून ठेवले होते ते छान असे भिजलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे दूध घेतेय. दुधाला एक उकळी येऊ देत आणि मग आपण बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घालूयात. दुधाला ते एक उकळी आलेली आहे इथे. आता त्याच्यामध्ये ही जी पावडर मी तुम्हाला मगाशी दाखवली तर ती मी घालणार आहे. छान उकळी आली आहे ह्याला पण. त्यामध्ये आता हे भिजवलेले हळीव घालायचे. हळीव हे खूप पौष्टिक असतात. त्यामध्ये आयर्न, प्रोटीन, फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं आणि आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं कामही हे करतात, कारण हे उष्ण असतात त्यामुळे थंडीमध्ये ते हे नक्की खावे. तसंच केसांच्या वाढीसाठी हे खूप चांगले असतात. त्यामुळे तुम्ही अगदी एक 6-7 जरी अळीव भिजवलेत आणि सकाळी खाल्लेत तर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो केसांवर. आता याला चांगली उकळी आली आहे. गॅस बंद केलाय मी आणि मग गूळ घातलाय. हा ऑर्गॅनिक गूळ आहे त्याच्यामुळे खिरीलाही तसाच कलर आलेला आहे. आणि आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी घातली वेलची पूड. अशी पटकन होणारी अळीवाची खीर तयार आहे. बाउलमध्ये काढून घेतली मी आता. खूप दिवसांनी मी अळीवाची खीर केली आहे. नेहमी मी अळीवाचे लाडू करते कारण मला प्रचंड आवडतात. तुम्ही अळीवाची खीर कशी करता हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे इथे काय गोष्टी मिळतात याची लोकांना कल्पना येईल. मी आता ही एन्जॉय करते आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.